देवशयनी एकादशी, शेषशय्येवरील चिरंतन जागृती. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य हे तिच्या उत्सवप्रधान परंपरेत नसून त्या प्रत्येक उत्सवामागे दडलेल्या तत्वचिंतनामध्ये आणि जीवनमूल्यांमध्ये आहे. इथे प्रत्येक व्रत, प्रत्येक सण आणि प्रत्येक धार्मिक विधी हा केवळ बाह्य आचाराचा विषय न राहता मानवी जीवनाचे आध्यात्मिक उन्नयन घडविणारा एक संस्कार बनतो. अशाच संस्कारमय परंपरेत आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशयनी एकादशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पर्व मानलं जातं. वैष्णव संप्रदायामध्ये या तिथीला विशेष पूज्यता प्राप्त होते. या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरातील अनंत शेषाच्या दिव्य शय्येवर योग निद्रेमध्ये प्रवेश करतात. पुराण परंपरेतील ही श्रद्धा आहे. म्हणूनच या एकादशीला हरिशयनी, पद्मा अथवा देवशयनी अशा विविध नावांनी गौरवण्यात आलेलं आहे. पद्मपुराण, भविष्योत्तर पुराण, स्कंद पुराण आणि इतर अनेक पुराण ग्रंथांमध्ये देवशयनी एकादशीचं महात्म्य अत्यंत भावपूर्ण रीतीने वर्णन करण्यात आलेलं आहे. या दिवशी श्रद्धेने उपवास करणं, श्री विष्णूंचं पूजन करणं, तुळशीची अर्चना करणं, हरिनामाचं स्मरण करणं आणि दानधर्माचं पालन करणं ही सर्व कर्म केवळ पुण्यप्राप्तीची साधनं नसून आत्मशुद्धीची प्रक्रिया असल्याचं पुराणकारांनी स्पष्ट केलेलं आहे. मन, वाणी आणि कर्म यांची निर्मळता प्राप्त झाल्याशिवाय खरी भक्ती प्राप्त होत नाही, हा संदेश या व्रताच्या माध्यमातून व्यक्त होतो. देवशयनी एकादशीशी संबंधित सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे भगवान विष्णूंची योगनिद्रा. सामान्यतः निद्रा हा शब्द निष्क्रियतेचा, तमोगुणाचा बोध करून देतो. पण पुराणातील योगनिद्रा म्हणजेच भगवान श्री विष्णूंचं शयन हे विश्वाच्या पालन कार्याचा विराम नसून सृष्टीतील संतुलन टिकवून ठेवणाऱ्या दैवी शक्तीचं सूक्ष्म स्वरूप आहे. यामागील पहिला अर्थ विश्वाच्या चक्राचं संतुलन असा आहे. सृष्टीमध्ये सृजन, पालन आणि संहार ही 3 तत्व निरंतर कार्यरत असतात. भगवान विष्णूंचं योगशयन हे या विश्वचक्रातील एक दैवी अवस्था असून त्यातून निसर्गातील ऋतुचक्र, जीवनचक्र आणि कालचक्र यांचं संतुलन प्रतिकात्मकरित्या व्यक्त केलं जातं. दुसरा अर्थ अंतर्मुखतेचा संदेश. आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मास हा साधना, जप, तप, स्वाध्याय आणि आत्मपरीक्षणाचा काल मानला जातो. भगवान स्वतः योग निद्रेत जातात ही कल्पना मानवाला सांगते की जीवनामध्ये काही काळ बाह्य धावपळ थांबवून अंतःकरणाचं शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. ही योग निद्रा माणसाला आत्मसंयम, मौन आणि चिंतन यांची प्रेरणा देते. तिसरा अर्थ मायेवर विजय. योग निद्रा म्हणजे इंद्रियांच्या अधीन होऊन घेतलेली झेप नव्हे, तर पूर्ण जागरूकतेने आत्मस्वरूपामध्ये स्थित राहण्याची अवस्था. भगवान विष्णू योग निद्रेत असतात, पण त्यांचं चैतन्य संपूर्ण विश्वाचं संरक्षण करीत असतं. यावरून भारतीय तत्वज्ञानामध्ये खरा योगी हा बाह्यतः शांत दिसत असला तरी अंतःकरणाने तो पूर्ण जागृत असतो, ही संकल्पना इथे स्पष्ट होते. शाक्त परंपरेमध्ये योग निद्रा ही भगवान विष्णूंची दैवी शक्ती मानली आहे. देवी महात्म्य, मार्कंडेय पुराण यामध्ये मधुकैटभ या दैत्यांच्या वधासाठी ब्रह्मदेवांनी योग निद्रा रूपिणी महामायेची स्तुती केली. देवीने भगवान श्री विष्णूंच्या नेत्रातून प्रकट होऊन त्यांना जागृत केलं आणि त्यानंतर विष्णूंनी त्या दैत्यांचा संहार केला. या आख्यायिकेत योग निद्रा ही परमशक्तीचं स्वरूप म्हणून वर्णिली आहे. म्हणूनच या दिवसापासून प्रारंभ होणारा चातुर्मास हा केवळ धार्मिक कालखंड नसून आत्मानुशासन, इंद्रिय निग्रह आणि आध्यात्मिक साधनेचा ऋतू मानला जातो.
या एकादशीचं महात्म्य स्पष्ट करणारी राजा मांधाता यांची कथा विशेषच उल्लेखनीय आहे. धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, प्रजावत्सल अशा या राजाच्या राज्यामध्ये जेव्हा भीषण दुष्काळाने उग्र रूप धारण केलं, तेव्हा राजवैभव, सत्ता, सामर्थ्य यापैकी कोणतीही गोष्ट त्या संकटावर मात करू शकली नाही. अखेरीस ऋषी अंगिरा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्याने देवशयनी एकादशीचं व्रत श्रद्धेने पाळलं. सामूहिक प्रार्थना, ईश्वरनिष्ठा आणि धर्माचरण यांच्या परिणामी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि पर्जन्यवृष्टीने भूमी पुन्हा हिरवाईने नटली. या कथेमध्ये चमत्कारापेक्षा श्रद्धेचं सामर्थ्य आणि सामूहिक साधनेचं महत्व अधिक प्रभावीपणे अधोरेखित होतं. महाभारतात सुद्धा धर्म, व्रत आणि आत्मसंयम यांचं महत्व वारंवार प्रतिपादित झालेलं आहे. पर्वामध्ये धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विविध व्रतांच्या महात्म्याविषयी विचारलेलं असताना भगवान श्रीकृष्णांनी एकादशी व्रताचं महत्व सांगताना इंद्रिय निग्रह, सात्विकता आणि भगवत भक्ती यांनाच धर्माचं प्रमाण मानलंय. महाभारतातील संपूर्ण धर्मचिंतन हे बाह्य कर्मकांडापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धीवर आधारलेलं आहे. म्हणूनच देवशयनी एकादशी ही महाभारताच्या धर्मतत्वाशी पूर्णतः सुसंगत अशी तिथी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये देवशयनी एकादशीला लाभलेलं स्थान अद्वितीय आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास आणि वारकरी परंपरेने या दिवसाला भक्तीचा लोक महोत्सव बनविला. भगव्या पताकांच्या साक्षीने, टाळ मृदंगांच्या लईवर, अभंगांच्या अखंड गजरामध्ये आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये पंढरपूरकडे चालणारी वारी केवळ धार्मिक यात्रा नसून समता, प्रेम, सेवा आणि मानवतेच्या मूल्यांचं जिवंत विद्यापीठ आहे. त्या वारीमध्ये जातीभेद नाही, संपत्तीचा अभिमान नाही, श्रेष्ठ कनिष्ठतेचा अहंकारही नाही. तिथे प्रत्येक जण माऊली असतो आणि प्रत्येक पाऊल विठ्ठल नामाच्या स्पंदनाने पवित्र झालेलं असतं. अखेरीस असं म्हणता येईल की देवशयनी एकादशी ही केवळ वैष्णव धर्म परंपरेतील एक पवित्र तिथी नाही, तर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक वैभवाचं ते एक उज्ज्वल प्रतीक आहे. पुराणातील कथांचं गूढ तत्वज्ञान, महाभारतातील धर्मविवेक, संत परंपरेची प्रेममय भक्ती आणि वारकरी संप्रदायाची समतावादी जीवनदृष्टी यांचा अद्वितीय संगम या उत्सवात अनुभवाला येतो. म्हणूनच देवशयनी एकादशी प्रत्येक वर्षी मानवाला भक्तीच्या माधुर्याने, संयमाच्या सामर्थ्याने आणि आत्मजागृतीच्या प्रकाशाने अंतर्बाह्य समृद्ध करण्यासाठी अवतरत असते. ती केवळ पंचांगावरील एक तिथी नसून भारतीय अध्यात्माच्या अखंड प्रवाहामध्ये मनुष्याला स्वतःच्या अंतरंगाशी पुनर्भेट घडवून आणणारा हा एक दिव्य जीवनोत्सवच आहे. श्रीराम.